कि प्रसाद बांटने से कुछ नहीं होगा। बाबा साहब के बच्चों, पढ़ो लिखो काबिल बनो कि प्रसाद बांटने से कुछ नहीं होगा, भाई को डांटने से कुछ नहीं होगा। अरे खुद को खुद के पैरों पे खड़ा करो, अबे दूसरों के पैर चाटने से कुछ नहीं होगा। अरे तर महाभीमा मोड़े पगारे ते घरी, माझ्या सेवाला लाख रुपये पगार आहे। किती तुम्ही आलू भात खाऊन आला नाही का? मग तिथं भालू भात भरपूर आहे, टेन्शन घ्यायचं नाही, बोला तर खरी तुम्ही। उपास धरून आला का तुम्ही? हा, माझ्या साहेबाला किती? 1 लाख रुपये पगार, पण मी जयंतीचा चंदा 11 रुपये देते। लाज नाही वाटे का तुम्ही? काही जगतोस तू नाही का? काही लोक नाही, आम्ही वरचे स्टँडर्ड एकदम, आम्हाला काही घेणे नाही, आम्हाला काही देणे नाही। हा कानो बेटा अर्णब होत मागे गजबी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली, पार्टी आभारी आहे। परंतु जे लोक समाजातून मोठे होतात आणि समाजाला विसरतात अशा लोकांना माझं म्हणणं आहे, जे लोक बाबासाहेबांच्या चळवळीला विसरतात अशा लोकांना माझं म्हणणं आहे, अरे भिंजी अगर चाहते तो सोने चांदी में तुले होते, अरे फिर तो क्या अंबेडकर परिवार के भाग्य खुले होते। अरे फिक्र करना होती हिंदी समाज की तो आज अंबेडकर परिवार टाटा बिरला के भी आगे निकलते होते। महाभीमा मोड़े पगार येते घरी, दर महाभीमा मोड़े पगार येते घरी, तरी ते भी बघे ताना सरदेवानी करू। शेवट सादर करतो बांधवांनो, ऐका, जे लोक समाजात काहीच कार्य करत नाही, नुसतं मात्र अखलावाटाचे काम करतात अशा लोकांसाठी माझं म्हणणं आहे। जे लोक स्वतः काहीच करत नाही पण दुसरे कोणी करायला गेलं तर त्याला करू देत, हे असे करायला पाहिजे होते, ते तसे करायला पाहिजे, हे असं करा, तू कोण नाही आला श्री, तू कोण नाही, तुला आलू शकतोस काय घरी, तू काय करतो? जे लोक अखलावाटाचे काम करतात अशा लोकांना माझं म्हणणं आहे काय, अबे तुले गातू, अबे तुले गातू, अबे तुले गातू स्वतःची, अबे तुले गातू, ही आपली घरगुती दुसऱ्याची धुवा स्वतः काही करत नाही पण अकला वाटाने काम मात्र करते अशा लोकांना माझं म्हणणं आहे, अबे तुले गातू स्वतःची दुसऱ्याची काही कमी नाही। 2-4 बाया बुद्धविहारात जाते ना, बाकीच्या बाया आम्हाला ते बायना बुद्धविहारात चालली, लई शानी झाली। तू काय करतो? तू पण तोडते इच्छी चोन किती निवर इस्तो लावतोस। 2-4 बाया बुद्धविहारात जाते, बाकीच्या बाया, म्हणून तर माझं म्हणणं आहे आता हे इथून प्रोग्राम झाल्यानंतर घरी जायचं ना, आपल्या घरच्या माणसाला सांगायचं, मी विकास भाऊचं गाणं ऐकून आली, आता मी प्रत्येक रविवारी बुद्धविहारात जाईल, तुम्हाला पटते तर मी राहतो ना, तर बॅगेत कपडे भरतो ना हो। म्हणून ज्या ज्या बाया बुद्धविहारात जात नाही त्या त्या बायांना माझं म्हणणं आहे काय, आगे थू बाई थू, आगे थू बाई पिया सगळ्या भर, आगे थू बाई थू। कोण कोण जाते बुद्धविहारात? माफी असा मला वेळ कमी नाही तर तुम्ही तब्येत ठीक करून तुम्ही एक तर आयोजकाची घाई, तिकडून ते दुसरं प्रोग्राम आल्याची घाई, आम्ही कराव तर कराव कसं, तुमच्यासाठी करणे ना तर का करू। पण ज्या ज्या बाया कोण कोण बाया बुद्धविहारात जाते जरा 2 हात वर करा, खोटे खोटे नका करू, खरे खरे करा। हा, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आणि ज्या बुद्धविहारामध्ये जात नाही त्यांचा उपक्रम काय आहे? काय आहे त्यांचा उपक्रम? काय उपक्रम आहे त्यांचा? त्यांचा उपक्रम हे ना, 4 बाय एका जागी बसल्या, हा माहिती तशी, हे फलान, हे ढमक, हे कधी बुद्धविहारात जात नाही आणि दुसरं कोणी गेलं तर तिला बरं दिसत नाही। म्हणून ज्या ज्या बाया बुद्धविहारात जात नाही त्या त्या बायांना माझं म्हणणं आहे काय, आगे तू बाई आगे पिया जगण्या
आगे तू बाई तू या सगण्यावर तू आगे बाबा मोठं माणसे बिचारे हा आगे तू बाई तू या सगण्यावर तू बाबा साहेबाला विसरली तू गेली घाला फुगू काही माणसं काही बाया तुम्ही पाहून हा ठीक आहे ना त्या बाईच्या हाती देते मग इकडे देते तू काय तरच घेत हा काही जणी हसून राहिल्या बोलून राहिल्या आता मला सांगा तुम्ही हसण्याचं बोलण्याचं प्रतिसाद देण्याचं सौभाग्य निसर्गानं माणसाला दिलंय बेटा आजपर्यंत कोणा कधी हसताना पाहिलं का तुम्ही मग समजून जायचं ते हसत नाहीत ते कोण आहे आता तुम्ही तुमचा प्रकार ओळखा नेमका कोणता नाही का काही हा द्या द्या जी द्या थांबा ना 2 मिनिटं एक तिकडे हा नाव घेण्याची अपेक्षा करू नका वेळ ना आपल्याकडे म्हणून काय म्हणणं आहे माझं जे लोक हसत नाही काही लोक निवर 24 तास असे काही बाया अशा मारकुंड्या घाई चालतात 24 तास आम्हा तू आज लई चांगली दिसून राहिली आम्हा आज तुला कावण्याची साडी घातली तिला चांगलं म्हणलं तरी आणि वाईट म्हणलं तरी 24 तास अशी काय मारक्या बोयला काही साडी अहो बाई नको एवढ्या रागानं राहू बाई नको एवढ्या रागानं राहू डोक्याची नस फाटत बीपी होईल तुले मरशील ना अटॅक असं मी म्हणत नाही आपल्या भाषेवर जाऊ नका तुम्ही आपलं शिक्षण बऱ्याच पैकी झालंय बरं हा आता आपलं PhD चा प्रबंध आहे पुढच्या वर्षी चालू आहे तयारी त्याची मानसशास्त्रातला विषय होता सायकोलॉजी म्हणते काय जो माणूस ज्या स्वभावानं राहील जो माणूस आतल्या गाठीचा आहे मनात राग धरून ठेवतो त्याला 100% हार्ट अटॅक बीपी ब्रेन हॅमरेज होणंच आहे त्याने लक्षात घ्या कोणता गाय एवढं सांगत नाही मी तर फुकट सांगून राहिलो डॉक्टराचे पैसे वाचवले म्हणून काही माणसं बी 24 तास मारक्या बैलासारखे चौकत वाटत पाहिजे कोण माणसाला खादवते ना अरे नको रे बाबू रे नको ना लेका मरशी ना अटॅक काय फालतू म्हणून अशा लोकांना माझं म्हणणं आहे काय अरे चांगलं काम करा धम्माचं काम करा बुद्धविहारामध्ये जा त्रिशरण पंचशील घ्या आणि नित्य नियमाने 14 एप्रिलची वर्गणी द्या नुसतं विचारू नका वर्गणी देतो लेकिन खाणे में क्या आहे खासाठी जगतोस का रे तू काही जण लाख रुपये पगार महिन्याले आवाज नाहीत का आता मी का करू ते तिकडे मागं नाहीत म्हणून बढ़िया आवाज में जारी बोलते ना पीछे मेरा नुकसान करा रे तू हो म्हणून जे लोक समाजामध्ये वर्गणी देत नाही अशा लोकांना माझं म्हणणं आहे अरे आज बाबासाहेबांच्या पुण्याने 1 लाख रुपये पगार 70,000 रुपये पगार बाबासाहेबांच्या पुण्याने पण त्याची जिंदगी मेरी बायको मेरा लेकरू मेरा घर बाल्याची माय बाल्या बाली 10 बाय 10 ची खोली नाही ते आम्ही स्टँडर्ड आहोत जरा अगं हे आम्ही ना ते स्टँडर्ड आहोत ते लोक नाही चालत नाही मला ते नाही चालत तू शेमडी होतीस तर वस्ती नाही चालत का ज्याच्या अंगा खांद्यावर खेळली थोडीशी 2 वर्ग शिकली तर नाही आमच्यातलेच काही 2 वर्ग शिकले तर स्वतःला बाबासाहेबच समजतात ना थोडेसे का 2 वर्ग शिकले तर आमच्यातले बिलकुल बाबासाहेबापेक्षा असं वाटतं का 2-4 डिग्र्या कमी आहे म्हणजे एवढा शिकलो असे स्टँडर्ड की दाखवतात परंतु लक्षात घ्या माझ्या बांधवांनो हा माझ्या बाबासाहेबांचा चळवळीचा गाडा फाटलेल्या माणसाने झोपडीत राहिलेल्या माणसाने जिवंत ठेवलाय महिलात राहणाऱ्या माणसाला फुरसत नाही रस्त्यावर उतरायची महिला तर कारण तुझ्या माडीकडे उदासीचं रान आहे अबे बाबासाहेबांच्या भरोश्यावर 4 मजली बिल्डिंग आणि बाबासाहेबाच्या समाजाला द्यायला तुला 11 रुपयाची वर्गणी नाही
अशा लोकांना माझं म्हणणं आहे की तुझ्या माडीत गड्या उदासीचं रान आहे, अबे पण भीम बुद्ध भगवान माझ्या झोपडीची शान आहे. म्हणून तर म्हणतो लाख लाख रुपये कमावणाऱ्यांनो आणि 11 रुपये देणाऱ्यांनो लक्षात घ्या की 1 रुपये तुमच्या मस्तकावर पडल्याशिवाय की शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे, अरे समजून उमजून चुका करतो त्याला बिलंदर म्हणावे. हे शेर झाल्यावर तुम्ही देऊ शकता वापस नका टाकू. हा काय म्हणणं आहे, शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे, अरे समजून उमजून चुका करतो त्याला बिलंदर म्हणावे. अबे 60,000 रुपये पगार घेऊन जयंतीचा चंदा 11 रुपये देतो अशा हरामखोराला खानदानी दलिंदर म्हणावे. स्वाभिमान विकतो लेखा बाबा भीमा पाटील, स्वाभिमान विकतो लेखा बाबा. लई शास्त्रामध्ये घेऊन राहिलो, लई शास्त्रामध्ये घेऊन राहिलो. काय म्हणणं आहे का, अरे स्वाभिमान विकतो लेखा बाबा भीमा पाटील, स्वाभिमान विकतो लेखा बाबा भीमा पाटील, स्वाभिमान विकतो लेखा बाबा भीमा पाटील आणि कुत्र्यावानी फिरतो लेखा दारू भोगीसाठी. इलेक्शन आलं का पहा मग मजा, पार ढाबे डुबे फुल. हे घरी वांगे खाते, वांगे वांगे आणि ढाब्यावर गेलं म्हणजे मटनला मटन, लेग पीस नल्ली चहा. बापरे ढाब्यावर गेलं म्हणजे यायले लवकर पटकन, ढाब्यावर गेलं म्हणजे यायले सगळं आठवतं. परंतु लक्षात घ्या आणि तुम्हाला सांगतो महिला मंडळींनो, आपला घरचा माणूस जर इलेक्शनची दारू पिऊन आला हा ते एवढा सैफचा एवढा असं तयार आणि ज्या ज्या कडाना बोलतो त्या त्या कडाना इलेक्शनची दारू पिऊन आला जो माणूस. कारण बाबासाहेब बोलून गेले अरे आपला स्वाभिमान विकून जगू नका, बाबासाहेब बोलून गेले. पण काही लोक इलेक्शन आले म्हणजे अरे स्वाभिमान विकतो लेखा बाबा भीमा पाटील, स्वाभिमान विकतो लेखा बाबा भीमा पाटील आणि कुत्र्यावानी फिरतो लेखा दारू भोगीसाठी. जाच द्यायले बस आहे द्यायची एसटी आहे. म्हणून काय म्हणणार अजून नाही तुम्हाला काही मी म्हणत नाही, तुम्ही जाऊ शकता कारण लय वेळच्या बसल्यात तुम्ही, माहित आहे मला कंटाळून गेले तुम्ही लोक. काय करावं असो काही हरकत नाही. शेवटचं सादर करतो माझ्या बांधवांना या गीताचं, आणि खास करून या गीताची फरमाईश आली म्हणून हे गीत सादर केलं, नाही तर मी नवीन गाणं म्हटलं असतं कारण तुमच्यासाठीच करणे आहे शेवटी, नाही तर आपल्याला काही. हा म्हणून काय म्हणणं ऐकावं माझ्या बांधवांनो, अरे खाके तले गुरु हातात घालना डोईवर शेती पाटे, कपडाला लाटाना खायाला भातना वचीची होती नाही मोठे. अवये शकुंतले बाई माया भीमान 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 मा, एक साथ म्हणा तुम्ही, बाई माया भीमान भीमान मा. सावन बरसा हाँ हो जा हमें शिवाजी याद है मगर शिवनेरी किला भूल गए, बाबा साहब याद है लेकिन परचम मिला भूल गए, मनोज राजा मस्त मगन है अपने मस्ती में, अरे फिल्मी गाने याद है मगर पंचशिला भूल गए.
पहिले फोटो काढत तो सावधान स्माइल करा. आता कोणते फोटो समजत नाही अजून चांगलं तोंड हे बरोबर क्या करू झाकण दिले बाबासाहेबाच्या रमाईच्या गाण्यावर बनवणार रील त्याच्यावर बनवणार रील हे काय करत तसं करू नका म्हणून तर माझं म्हणणं आहे काय ऐकावं फाकीत लेकरू हातात बाई माया भीमाना 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 माया सोन्यानं भरली बाई माया भीमाना भीमाना मला राजी संपाला पडले भारत रत्न भीमाचं भारत रत्न भीमाचं संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय संविधानाचं पुस्तक याच्यापेक्षा चांगलं होऊ शकत होतं पण वेळ आपल्याकडे आयोजक मंडळी करत मनातच का 2 मिनट में खत्म करता हूँ दादा मेरे को भी जल्दी निकल सूरज नहीं करो काल खाया मिळत नव्हतं आज खाणं होत नाही काल हिलाया मिळत नव्हतं आज ज्ञान होत नाही काल खाया मिळत नव्हतं आज खाणं होत नाही अरे काल हे ल्याया मिळत नव्हतं आज ल्याणं होत नाही अरे पैसा आला इतके मानलो मी मनोज राजा की पृथ्वीवर आमचं बंधनेला जाणं होत नाही माझ्या बाबासाहेबांशी गद्दारी करणाऱ्यांनो माझ्या बाबासाहेबांचं मीठ खाऊन माझ्या बाबासाहेबांशी नमक हरामी करणाऱ्यांनो अरे दुसऱ्याचे पाय चाटणाऱ्या कुत्र्यांनो अरे संसाराचे ओझे वाहत वाहत गेला अरे फक्त फुलं सोडा डाव नाही पंचशीला अरे उभ्या आयुष्यात फक्त स्वार्थ साध केला अरे आल्या जन्म नाही कधी विहारात गेला जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला अवलोकन उद्याच्या पिढीत होईल बैमानांची किंमतीच पिढ्यात होईल अबे ज्यांनी ज्यांनी सोडले माझ्या बाबासाहेबांचा जय भीम घेणे त्या साऱ्यांची किंमती हिजड्यात होईल ज्यांनी सोडले माझ्या बाबासाहेबांचा जय भीम घेणे त्या साऱ्यांची किंमती हिजड्यात होईल लेकिन माफ नहीं होगा मेरे बाबा साहब को छोड़ के जाने वालों को एकल साहेब बाबा साहेब मंडल पार्टी माफ नहीं होगा मेरे बाबा साहब को छोड़ के जाने वालों को ये नसीहत कर दो रे चमचेगिरी करने वालों को नाकाम करने उनकी सारी चालों को अरे इस पारडी गांव के चौक में पकड़ो और जूते मारो गद्दारों को
माझ्या बाबासाहेबाचा जय भीम सुरून दुसऱ्याचे पाय साठवून गुलामी करून दलाली करून बंगला बांधला तुला, परंतु महात्मा का हाल भी कोई पूछने नहीं जाता। मेरे बाबा साहब से गद्दारी करने वाले महात्मा का हाल भी कोई पूछने नहीं जाता, ये पंछी भी अब वहां कोई कूकने नहीं जाता। मनोज राजा गद्दारों के मैयत पर मां कसम कोई कुत्ता भी कूदने नहीं जाता। मनोज राजा गद्दारों के मैयत पर माझ्या बाबासाहेबांच्या चळवळीला ज्यांनी ज्यांनी दगा फटका केला, बाबासाहेबांचा जय भीम घेणे सोडले, कुत्र्याच्याच मोतीनं मेले। म्हणून तर माझं म्हणणं आहे काय, अरे तुझ्या परिसपुरला तो पखालीचा हेला, तुझ्या परिसपुरला तो पखालीचा हेला। अबे तुमचा नाही गेला ना, कोण कोण प्रामाणिक आहे जरा दोन हात वर करा। ज्यांना ज्यांना दोन हात आहे त्यांनी त्यांनी दोन हात वर करा। सोफ्या खुर्च्या चटई जिथं कुठं तुम्ही बसले असाल लक्षात घ्या, ज्यांना ज्यांना दोन हात आहे त्यांनी त्यांनी दोन हात वर करा। आणि जे हात वरती करणार नाही मी समजून सांगून झालं त्याच्या रक्तात काहीतरी फळतात, दोन्ही हात वर करून टाळ्या जमा। अबे जन्म अबे जन्म अबे जन्म अबे जन्म अबे जन्म माया जिला तो हात तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं। आमचे बंडू भाऊ आणि